स्वानंदी मी जरा जाऊन येते ग. अगं एवढ्या उन्हाची कुठे जाणार आहेस आता? अगं ते बांगडीवाल्यांकडे जायचंय. बांगड्या भरायच्या आहेत ना आपल्याला. हा आणि 4-5 बाकीची कामं पण आहेत, ती करून घेऊन येते पटकन. आलेस मी. सांभाळून जा. हो. हॅलो. हा बोला बोला. नाही म्हटलं खरंच ठेवू ना बांगड्या गहाण, म्हणजे तुम्हाला राग नाही ना येणार म्हणून म्हटलं. हो, राग येण्याचा काहीच प्रश्न नाहीये. तसं नाही. उद्या स्वानंदीच्या आजे सासूबाईंना कळलं तर मग काय करणार? नाही त्यांना नाही कळायचं. काय आता वयोमाना परत त्यांना जरा कमी दिसायला लागलंय. आणि समरची काळजी अजिबात करूच नका, त्याला यातलं काहीच कळत नाही. पण नाही हो, पण ते तुमचे जुने पाहुणे वगैरे आले आणि त्यांनी या बांगड्या आधी पाहिल्या असतील किंवा आत्ताच्या पाहुण्यांनी पाहिल्या असतील आणि मग त्या पाहुण्यांना कळलं बिळलं तर मग भीती. कोणालाही काहीही कळणार नाही. पण तुम्ही हा विचार करा की तुम्हाला ह्या लोकांचं देणं घेणं हे जर जमलं नाही तर मात्र लोक तुम्हाला नावं ठेवतील. बाकी बांगड्यांचं कोणालाही काही कळणार नाही. हो नाही ते बरोबर आहे. आता मला सांगा, पैशाचं सोंग घेता येतं का? नाही हो, पैशाचं सोंग काय कसं घेणार, तेच तर महत्वाचं आहे. हो ना, मग नका विचार करू एवढं. पैसे मिळतात ना, गपचूप घ्या. मी सांगते ना, कुणालाही काहीही कळणार नाही. आणि आता तुम्ही हाच विचार करा ना, इतकं मोठं कार्य आहे, राजवाड्यांचं कार्य आहे, कोणाच्या लक्षात येणार आहे? परत स्वानंदीच्या अंगावर एवढे दागिने असणार, त्यात एवढ्याशा 2 बांगड्या लक्षात येतील का कोणाच्या? आणि हे बघा, आता विचार सगळे सोडा, तुम्ही बांगड्या गहाण ठेवा आणि तुमचे प्रॉब्लेम सोडवा. पण थोडं ना विहीणबाई, माझा काय प्रॉब्लेम झालाय मला ना सुचत नाहीये. कोणाकडे जाऊन गहाण ठेवू काही कळत नाहीये. मी माझ्या ओळखीचे एक ज्वेलर्स आहेत, त्यांचा पत्ता तुम्हाला पाठवते. आणि स्वानंदीसाठी सेम टू सेम खोट्या बांगड्या पाठवते, तशाच्या तशा. आई ग, किती करता हो तुम्ही माझ्यासाठी. आता तुम्हाला डायरेक्ट पैसे द्यायला जमलं नाही हो मला, पण एवढं तर करूच शकते ना तुमच्यासाठी. थँक्यू. पाठवताना पत्ता मेसेज करा मला, मी थांबले इथेच. हो नक्की पाठवते. ठेवू का? बाय. रिक्षा या ना. डिस्गस्टिंग. आपलं काम झालं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.